त्याचा अर्ज दाखल करण्यात आला, तुमचं नाव आहे, काय सांगा? आता भारतीय जनता पक्ष म्हणजे आघाडी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपातर्फे, पण आता मी भाजपावासी झालेलो आहे, त्यामुळे भाजपातून भारतीय जनता पार्टीतून वरील आदेशाप्रमाणे आम्ही आता हा फॉर्म भरलेला आहे आणि तो पुढील आता दोन ते 3 तासात त्याचा रिझल्ट आपल्याला कळेल का कुठल्या पद्धतीने काही बोलणी होतात, शेवटच्या क्षणापर्यंत होतात आणि दोन्ही पक्ष जे ठरवतील ते आम्ही त्याप्रमाणे चालू आहे. आता आम्ही आमची प्रक्रिया तर पूर्ण केली आहे, पण जो पक्ष ठरवेल, जो युती ठरवेल तो आम्ही धर्म पाळू. थोड्या वेळापूर्वी सदा भाजपने व्हीप जारी केल्याचा पत्रकार परिषदेत सांगितलेलं होतं. आता यांनी सदा मामांनी फॉर्म भरून गेलेले आहेत, त्याच्यावर काय तुमचं म्हणणं आहे? आता हा कायदेशीर भाग झाला, ह्याच्यामध्ये तर सगळ्या गोष्टी होणार आहेत. चर्चा चालते, दोन्ही पक्ष आहेत, दोन्ही युतीचे पक्ष आहेत, त्यामुळे त्या लेवलला काय चालेल, काय आदेश येतील शेवटच्या क्षणापर्यंत तसंच चालणार आहे. मी आता स्वतःचं मनोगत प्रकट करणार नाही, पण एवढा निश्चित आहे का आम्ही 12चे 27 झालो आणि आम्ही सत्तेत आलो हा आम्हाला अभिमान आहे आणि आमचा नगराध्यक्ष आणि जेही असेल उपनगराध्यक्ष येईल हा युतीचाच येईल असा एकंदरीत गणित चित्र निर्माण झालेलं आहे आणि पाहूया पुढील 2 तासात त्याचं काय रिझल्ट येईल. आम्ही पक्षाने जे ते आदेश दिलेले आहेत, जो आम्हाला युती धर्म पाहायला सांगितलं आहे त्याप्रमाणे आम्ही पाहू. काल तुम्ही पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये तुम्ही म्हटलात की शिवसेनेने जी गट स्थापन केला, शिवसेना अंबरनाथ महायुती आघाडी हा गट स्थापन केला आहे तो अवैध आहे. मात्र काल त्यांनीच पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की तुमचा जो गट आहे तो अवैध आहे, तो बाद झालेला आहे. जसं आम्ही आमची बाजू मांडली तशी त्यांनी त्यांची बाजू मांडली. प्रत्येकाला अधिकार आहे संविधानामध्ये तर आपापले विषय ठेवू शकतो, कोणालाही रोखू शकत नाही. आणि आता राहिला गोष्ट तर ते आता थोड्या वेळातच ते चित्र स्पष्ट होणार आहे. धन्यवाद. उपनगराध्यक्ष कोणत्या पक्षाचा होणार आहे? आता येत्या 2 तासात कळेल. काय नाही आहे, जो असेल तो आपल्या शहरातलाच असेल, पुन्हा बाहेरचं होणार नाही आहे. काय त्याच्यात काय दुमत नाही आहे. धन्यवाद. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.